भविष्याचं काय नियोजन आहे आणि पुढे काय करायचं प्लॅन आहे? आता काय झालंय, प्रत्येक आपल्या सिटीच्या ठिकाणी कॅफे किंवा वैयक्तिक आपापल्या नावाने कॅफे टाकायचं नियोजन चाललंय. प्रत्येक सिटीत एक एक. प्रत्येक सिटीत प्रत्येक सिटीत एक एक आपलं. काय असेल कन्सेप्ट, काय असेल कॅफेची? बघू आता चाललंय डोक्यात तर विचार, आता करायचं आहे मला. आता महत्वाचं अजून एक शाखा सुद्धा काढलाय तुम्ही, शाखा वाटप केलेली आहे तुम्ही. वेगवेगळ्या शाखा पंढरपूरमध्ये दिल्या आहेत. जवळपास चालू आहे. 6 शाखा झाल्यात. शाखांचा व्यवसाय कसा सुरू आहे? मेन शाखेपेक्षा सगळ्यात आता सध्याला टॉपला चलत असेल तर पंढरपूर शाखात आपलं जरा नुकसान झालेलं आहे, माझं लक्ष नाही, नवीन काम चालू आहे. पण सगळ्यात टॉपला पंढरपुरी शाखा आता सध्याला आमचं चालू आहे. आणि सगळ्या शाखा म्हणजे अशा बऱ्यापैकी असं नाही की बाबा चालू केलं आणि कुठं काय 6-7 बकरी जाते ते. ओके. म्हणजे जवळपास एका शाखेवर 500 माणसं दररोज जेवून जातात. बेस्ट बेस्ट. आणि जवळपास आता आपल्या 7 शाखा चालू आहेत, तर जवळपास 300 लोकांना कामगार भेटला आपल्याला रोजगार. तर हे होते लक्ष्मण, जे हॉटेल तिरंगाचे सर्वा होते आणि एकदम हंबल माणूस आहे, ग्राउंड टू अर्थ, जे जमिनीला धरून राहणारा मातीतला माणूस आहे. जेवणात अप्रतिम आहे. तुम्ही प्रत्येकाने एकदा चव चाकलीच पाहिजे. एकदम झणझणीत जेवण ज्याला म्हणतो आपण, ते जेवण हॉटेल तिरंग्याला भेटतंय. खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. नात करते काय, यायलाच लागतं हॉटेल तिरंगा. थँक्यू. तुम्हाला मी कोलॅबरेशनला पाठवेन. चालतं. हे उन्हामुळे